विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फळबागेतील बहार व्यवस्थापन या विषयावरचं आजचं दुसरं सत्र आहे. आपण पहिल्या सत्रामध्ये प्राध्यापक भूषण यादगीरवार यांनी लिंबू आणि आंबा यामधील या पिकामधील बहार व्यवस्थापन याविषयी आपण चर्चा केली होती. यानंतर आज आपण नारळ पिकातील लागवड आणि खत व्यवस्थापन तसंच पेरूमधील अतिघन पद्धतीने लागवड कशी करावी आणि त्याच्यातलं बहार व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कसं करावं याविषयी आज यादगीरवार सर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे मी सर्वप्रथम आपल्या सर्व उपस्थितांचं इथं स्वागत करतो आणि यादगीरवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं फळबागेतील बहार व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन सुरू करावं. यादगीरवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. बोला सर, आवाज येतोय. प्रेझेंटेशन लाव. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मागच्या सत्रात शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये आपण विशेषतः आंब्याची घन पद्धतीने लागवड व आंबा केशर आंबा लवकर फळधारणा होण्यासाठी उपाययोजना व लिंबू हस्तबहार व्यवस्थापन याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. आजचा जो भाग आहे या भागामध्ये आपण अतिघन लागवड पेरूची अतिघन लागवड पद्धत व दुसरं नारळ व्यवस्थापन लागवडीपासून तर खत व्यवस्थापन याविषयी आपण या ठिकाणी 30 ते 40 मिनिट सविस्तर चर्चा करणार आहे. मागच्या 1 वर्षात काय झालं की MRGS अंतर्गत म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या सातारा जिल्ह्यात विशेषतः पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यानंतर नारळाची सुद्धा लागवड व्यवस्थापन. आज आम्ही प्रक्षेत्र भेटी दरम्यान फिरत असताना जिल्ह्यात आम्हाला दिसून येते की पेरूची छाटणी करत असताना विशेषतः काय चुका होतात त्या चुकांसंदर्भात आपण चर्चा करणार आहे. तसंच नारळ आपण लागवड करत असताना काय चुका होतात, नारळ फळगड का होतात, खत कशी द्यायची, पाणी कसं द्यायचं याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे. आता आपण नारळ या विषयावर सुरुवात करत असताना पहिले आपण या विषयावर चर्चा करू की नारळ लागवड करत असताना सगळ्यात प्रथम काळजी कुठली घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम काळजी ही घ्यायची आहे की साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामधून नारळाची रोपं आणून बिलकुल लागवड करू नये. याचं कारण हे आहे की दक्षिण भारतामध्ये थंजावूर विल्ट नावाचा जो मर रोगाचं प्रमाण आहे तो खूप जास्त आहे. तिथून जर रोपं आणून जर लागवड जर केली तर आपल्या भागात सुद्धा तो रोग येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती राहील की आपल्याकडे नारळ लागवडीच्या साठी भाटेला रत्नागिरी कोकण कृषी विद्यापीठ इथे नारळ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आहे. तिथे चांगल्या पद्धतीच्या नारळाचं संशोधन होतं, चांगले वाण विकसित केले जातात. तसेच राहुरी विद्यापीठातून सुद्धा चांगल्या प्रकारचे रोप आपल्याला उपलब्ध होतात. अशा खात्रीशीर रोपवाटिकेतून आपण नारळ रोप विकत घ्यावी ही आपल्यास विनंती आहे. दुसरं, नारळ लागवड करत असताना हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हा बागायती पीक आहे. कुठेतरी बांधावर कुठेतरी खडकाळ जमिनीत लावून एक जो वार्षिक एका झाडापासून उत्पन्न मिळाला पाहिजे तो साध्य होण्यासाठी आपल्याला वाण निवडणे, जमीन आणि पाणी याकडे विशेष व्यवस्थापन आणि लक्ष देणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या. आता एक आपल्याला माहित असेल की नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. एकदा ही झाड लागवड जर केली, योग्य प्रकारे कीड व रोग व्यवस्थापन जर केलं तर हा झाड साधारणतः 60 ते 70 वर्ष जिवंत असतो आणि
याचं जे उत्पादन आहे साधारणतः 7व्या किंवा 8व्या वर्षापासून सुरू होते आणि 70व्या वर्षापर्यंत उत्पादन देते. यामध्ये जास्त काळजी काही घ्यायची नाहीये. जसं इतर पिकांच्या बाबतीत कसं आहे, त्याला छाटणी करावं लागते. याला छाटणी वगैरे तसं काही गरजेचं नाहीये. आता आपल्याला इथं लागवडीचं अंतर मी मांडलेलं आहे. आपल्याला वाटत असेल मी शेतकरी आहे, मला लागवडीचं अंतर का सांगण्यात येते? पण हे महत्वाचं आहे. बरेच ठिकाणी बघण्यात येते, की बांधावर नारळाची झाडं लागवड करत असताना योग्य अंतर राखल्या न गेल्यामुळे उत्पादन खूप मार खातो. काय होतंय, की नारळाचे जे झाड आहे, त्याला जी फांदी निघते त्याला झावळी म्हणतात. एका झावळीची लांबी साधारणतः 15 फूट असते आणि ती सरळ नसून धनुष्याच्या आकाराचा असतो आणि तो साधारणतः त्याची लांबी त्या खोडापासून तर शेंड्यापर्यंत 12 ते 13 फूट असते आणि म्हणून 2 झाडामधील जे अंतर आहे ही 7 ते 8 मीटर राखणं गरजेचंच आहे. म्हणजे इकडच्या झाडाची लांबी 12.5 फूट आणि तिकडच्या 2 झाडामधील अंतर ते तेवढं राखल्या नाही गेलं तर ते फांद्या एकमेकात जातात आणि त्याची सावली एकमेकांवर पडते. पर्यायाने काय होते, की ती फळगळ होते किंवा कधी-कधी फळधारणाच होत नाही. म्हणून लागवडीचं अंतर जे आहे ते 7.5 ते 8 मीटर राखणं गरजेचं आहे. बांधावर मी बघण्यात येते, की बहुतांशी ठिकाणी हे लागवडीचं अंतर पाळलं जात नाही. आणि बुटक्या जे जाती आहेत त्यामध्ये साधारणतः 6 ते 7 मीटर अंतर राखणं गरजेचं असतं. नेक्स्ट. आता वाणांची निवड करताना आपल्याला बघायचं आहे, की त्या वाणाचं उत्पादन कसं आहे. आपल्याला ती जी झाडं लागवड करायची आहे त्याचा उद्देश काय आहे? आपल्याला तर खोबऱ्याचं उत्पादन घ्यायचं आहे, शाळ्यासाठी घ्यायचं आहे किंवा कशासाठी घ्यायचं आहे हे ठरवायचं आहे. मग आपण उंच वाण बघतो त्यामध्ये वेस्ट कोस्ट स्टॉल त्याला बानावली या नावाने ओळखलं जातं आणि सगळ्यात जास्त आयुष्यमान असलेला हा वाण आहे. साधारणतः 80 ते 100 वर्ष याचा आयुष्यमान आहे. 6 ते 7 वर्षांनी फुलोरा येतो आणि प्रत्येक झाडापासून 80 ते 100 फळं मिळतात. दुसरा आहे लक्षद्वीप ऑर्डिनरी. त्याचं नाव आहे चंद्रकल्पा. याच्या तुलनेने बानावलीपेक्षा याचं उत्पादन जे आहे जास्त आहे. म्हणजे सरासरी 150 फळं मिळतात आणि याच्यात जे खोबऱ्याचं प्रमाण आहे ते सुद्धा जास्त आहे. 140 ते 180 ग्राम खोबरं मिळते आणि 72% पर्यंत तेल मिळते. नेक्स्ट. दुसरे जे आहे बुटके वाण आहेत. बुटके वाणामध्ये आपल्याला ऑरेंज डॉर्फ असेल, ग्रीन डॉर्फ, येलो डॉर्फ ही बुटके वाण आहेत. आता त्यानंतर आहे संकरित. आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती सरळ वाण होती किंवा सुधारित वाण होती. याच्यानंतर जे आहे संकरित वाण. टी-डी वेंगुर्ला एक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे इथं निर्मित केलेली टी-डी म्हणजे संकरित वाण आहे. त्याला केरा संकरा नावाने सुद्धा ओळखलं जातं. या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे, की बानावलीच्या तुलनेत याला फळधारणा लवकर येते. म्हणजे 4 ते 5 वर्षातच याला फळधारणा होते. आपण बघितलं बानावलीला फळधारणा यासाठी साधारणतः 7 ते 8 वर्ष लागतात आणि याला सरासरी 150 नारळ प्रति झाड मिळतात आणि खोबऱ्याचं तेलाचं प्रमाण सुद्धा 68% पर्यंत आहे. दुसरा डीटी आहे म्हणजे डॉर्फ इंटू टॉल. पहिलं होतं टॉल इंटू डॉर्फ, आता दुसरा आहे डॉर्फ इंटू टॉल. त्याला नाव आहे चंद्रशंकर. याला सुद्धा फळधारणा लवकर येते आणि सरासरी 160 म्हणजे टीडीच्या तुलनेत डीटीला थोडं कमी फळधारणा होते. नेक्स्ट. आता वाणांची माहिती घेतली. दुसरं जे आहे नारळाच्या फुलांबद्दल, त्याच्या खत व्यवस्थापनाबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बहुतांशी नारळाचे वाण जे आहे एकलिंगी असतात. त्याला मोनोशियस म्हणतात. म्हणजे एकाच झाडावर एका याच्यावर नर फुलं आणि एका याच्यावर मादी फुलं असतात. या कारणामुळे याच्यात परपरागीकरण जास्त प्रमाणात होते.
परपरागीकरण होण्यासाठी जे काही घटक आवश्यक आहेत ती जर असेल तर नारळाच्या झाडाला चांगलं उत्पादन मिळू शकते. चांगल्या वाढलेल्या नारळाच्या झाडाला साधारणतः जे झावळ्या आहेत म्हणजे फांद्या 26 पेक्षा जास्त झावळे आणि पानं जे आहे असं गोलाकार छत्री टाईप जर असेल 380 च्या कोनात विखुरलेले असले तर या झाड जे आहे ही मासे म्हणून चांगले आहेत, म्हणजे याच्यापासून नारळ घेऊन रोप तयार करायला काही हरकत नाही. आता नारळाच्या वाढीसाठी आपल्या भागात आपण बघितलं की नारळाला येण्याचा दुसरं एक कारण आहे म्हणजे खत व्यवस्थापन. खत व पाण्याच्या अभावामुळे म्हणजे कमी प्रमाणात दिल्यामुळे हे उत्पादन कमी येते किंवा बरेचदा सेटिंग होते, म्हणजे परागीकरण झाल्यानंतर ते बटन स्वरूपातले जे फळ आहेत ती गळून जातात. त्याला कारण आहे की ती गळ होणे, त्याचं कारण प्रमुख कारण म्हणजे अन्नद्रव्याचा अभाव. आता अन्नद्रव्य यामध्ये जे आहे ती का गरजेची आहे, कारण हा जो पीक आहे याला पाणी आणि खत जे आहे ते सतत लागत राहतात. एक आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे की प्रत्येक महिन्यात त्याला काय होते की एक फूल आणि एक फांदी अशी निघत असते. म्हणून याला खत देणं अत्यंत गरजेचं आहे. आता खत देताना रिंग पद्धतीने आपण फोटोमध्ये दाखवलेलंच आहे की रिंग पद्धतीने आडे करून त्यामध्ये लागवड झाल्या पहिल्या वर्षी साधारणतः 30 सेंटीमीटरचा गोलाकार आकाराचा आळा करून त्यामध्ये खत घालणं गरजेचं आहे. आणि साधारणतः 15 सेंटीमीटर खोल चर करून ती खतं टाकून मुजून घेणं गरजेचं आहे. जसं जसं ते रोपं मोठं होतील तसं तसं ते चराचा आकार वाढवत घ्यायचा आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. आता यामध्ये विशेषतः नारळ फळगळाची कारण काय आहेत? मागचं घ्या मागचं. फळगळीचे कारण काय आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता त्याआधी आपण नारळाची फिजिक्स बघून घ्या. आपण खालच्या जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये बघा की नारळाला फुलं लागतात. फुलं लागल्यानंतर फळं लागतात. ते फळं लागत असताना जी फळं सेटिंग होतात ती साधारणतः आपल्याला 19-20 महिन्यापर्यंत ती फळं दिसून येत नाहीत. म्हणून त्याला नॉन व्हिज्युअल म्हणतात आणि त्यावेळी आपला प्रत्यक्ष त्या झाडाकडे लक्ष जात नाही आणि म्हणून आपण खत आणि पाण्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करत नाही. साधारणतः एकूण झाड हा 4 ते 7 वर्षाचं, म्हणजे जेवढं चांगलं तुम्ही पाणी आणि खताचं व्यवस्थापन करणार तेवढं जास्त लवकर त्याला फळधारणा सेटिंग, ज्याला सेटिंग म्हणू. फळं हार्वेस्टिंगला येणार नाही. सेटिंग जे येते किंवा फुलं येतात ही साधारणतः 4 ते 7 वर्षात येते आणि हे कशावर अवलंबून आहे? पाणी आणि खतावर अवलंबून आहे. म्हणजे जातीनुसार नारळाला फळधारणा 4 ते 7 वर्षात सुरू होते आणि त्यानंतर एकदा सेटिंग झाले किंवा फळधारणा सुरू झाली त्यानंतर महिन्याला 1 पान आणि 1 फुलोरा प्रत्येक महिन्यात येतात. साधारणतः 12 महिन्यातून 10 वेळा 10 महिन्यात सॉरी 12 महिन्यातून त्याला 10 फुलं येतात आणि प्रत्येक फुलामध्ये जे फूल निघते त्यामध्ये फळांची संख्या ही नर आणि मादी अशी एकलिंगी असतात. यामध्ये मादी फुलांची संख्या थोडी कमी असते, नर फुलांची संख्या जास्त असते. जातीनुसार फळधारणा सुरू झाल्यावर 6 ते 7 फुलांना अनेक वेळा अजिबात फळं लागत नाही. त्याचप्रमाणे फुलाचा तुरा बाहेर पडल्यापासून पहिले 2 महिन्यात गळीचं प्रमाण जास्त फळगळ होते ते पहिल्याच 2 महिन्यात जास्त होते. त्याचं कारण काय? त्याला फ्रूट अबॉर्शन म्हणू शकतो. दुसरं वेगवेगळे कारण आहेत आणि त्यानंतर फळधारणा झाल्यापासून म्हणजे पहिले जी 19 ते 20 महिने आहे ती गर्भधारणेची अवस्था समजूया. त्यानंतर जे काही टिकतात ती सेटिंगची कालावधी आणि त्या सेटिंगच्या कालावधीमध्ये साधारणतः 32 ते 36 महिन्यामध्ये त्याला सेटिंग पासून तर फळं काढणीला हा कालावधी जातो. हा लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे
की परागीकरण झालं. परागीकरण झाल्यानंतर ती सेटिंग होते. सेटिंग झाल्यानंतर साधारणतः 32 ते 36 महिने लागतात फळं काढायला. या ठिकाणी चुकीनं टायपिंग मिस्टेक झालाय, की 32 ते 36 आठवडे ते महिने पाहिजे. फुलोराचा गर्भधारणा कालावधी हा 32 ते 36 आठवड्याचा 36 महिन्याचा असतो. त्यापैकी दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त फळगळ होते आणि ती फळगळ थांबवलं तर आपल्याला नारळाचं जे उत्पादन आहे ते प्रति झाड 150 फळापर्यंत मिळू शकते. नेक्स्ट. आता हा पूर्ण चार्ट आहे की नारळाची वाढ कशी होते. सर्वप्रथम त्याला नर फुलं लागतात, त्यानंतर मादी फुलं लागतात, मग सेटिंग होते. सेटिंग झाल्यानंतर मग त्याचे आतमधलं गर्भ वगैरे तयार होतो आणि ती फळ तयार होत असते. नेक्स्ट. आता फळगळीचे कारण काय आहे का? आपण नारळाच्या खाली जर बघितलं एकदम लहान लहान फळं जे आहेत, लिंबूच्या आकाराचे जे फळ आहे ते बरेच ठिकाणी दिसते आणि नंतर सुद्धा बरेच ठिकाणी गळ होताना दिसते. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अभाव आणि विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव. या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सगळ्यात जास्त जे बटन शेडिंग जे म्हणतो ती म्हणजे लहान अवस्थेत फळगळ होण्याचं कारण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे विशेषतः बोरॉनची कमतरता असल्यामुळेच ही फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर दुसरा आहे उंदरांचा उपद्रव. ज्या खोडाला आपण लोखंडी हे नाही लावली प्लेट तर त्या ठिकाणी उंदराचा उपद्रव जास्त दिसतो. तिसरं आहे पाण्याचा अयोग्य व्यवस्थापन. याला पाणी साधारणतः 40 ते 50 लिटर प्रति दिवस लागतो. त्या ठिकाणी पाण्याचं जर व्यवस्थापन जर नाही केलं ते आणि अयोग्य पद्धतीने म्हणजे समोरच्या स्लाइड मध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहे. चौथं कारण आहे कीड व इरोफाइड कोळी म्हणून जे कीड असते इरोफाइड माइट त्यामुळे फळगळ होते. पाचवं कारण आहे वातावरणात झालेला अचानक बदल आणि सगळ्यात शेवटचं कारण आहे परागीकरण व्यवस्थित न होणे. परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी 2-3 झाड आहे, मधमाशांची संख्या आवश्यक आहे. ही फळगळ कमी करण्यासाठी आपल्याला या सगळ्यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता जमिनीच्या आपण सर्वात आता प्रथम नारळ लागवड करायच्या अगोदर माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला खताचा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. साधारणतः आपण बघितलं की 4-4थ्या वर्षानंतर याला फुलं यायला सुरुवात होते म्हणजे फळधारणा व्हायला सुरुवात होते. पण सुरुवातीचे 24 महिने आपल्याला काय फळं दिसत नाही. ही पॉलिनेशनची स्टेज. जे काय खताचं डोस आहे ते 3 टप्प्यात विभागून द्यायचा आहे. जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मध्ये. त्यापैकी शिफारिश नत्र 1/3 नत्र, पालाश आणि स्फुरद आणि संपूर्णपणे जून महिन्यात एकाच वेळी द्यायचं आहे. त्यासोबत जून महिन्यात 5 किलो निंबोडी पेंट द्यायचा आहे आणि उर्वरित जे नत्र आहे नत्र आणि पालाश याचे समान भागात विभागून ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मध्ये देणं गरजेचं आहे. एकाच वेळी खत टाकून उपयोग होणार म्हणून 3 टप्प्यात खत देणं गरजेचं आहे. याचं कारण काय आहे की नारळाला प्रत्येक महिन्यात एक फुलोरा येत असतो. वर्षभरातून त्याला 10 म्हणून खत हे जे आहे ते विभागून देणं गरजेचं आहे. आता ही जे नारळाची मुळं जी असतात मोठ्या नारळाची मुळं ही साधारणतः 1 मीटर पसरलेली असते. म्हणून जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं त्या आड जे आहे ते मोठं करून साधारणतः 1 ते 1.5 फूट किंवा 2 फुटापर्यंत खाली मशागत करून आपल्याला खत घालणं गरजेचं आहे. नेक्स्ट.
आता या हा जो आपण फोटो बघताय, हा फोटो मध्ये काय दिसतंय आपल्याला, हे हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं मोठे नारळाचं 10 वर्षाचं झाड आहे. त्याच्यासाठी आडं आपण मोठं केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण खत घालणार आहे, पाणी देणार आहे, तो आडा आपण मोठं केलेला आहे. तर या आळ्यामध्येच आपण काय केलेलं आहे, हिरवळीचं खत पेरलेलं आहे आणि हे हिरवळीचं खत आपण फुलोरा अवस्थेत गाडणार आहे. त्यामुळे या जमीन या ठिकाणी सुपीक राहते. यातून अन्नद्रव्य मिळणार आहे आणि बटन शेडिंगचं जो प्रमाण आहे तो कमी होणार आहे. यासाठी अशा प्रकारचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि या झाडाला 22 ते 25 किलो साधारणतः गांडूळ खत देणे आवश्यक आहे. नेक्स्ट. आता हा झाला खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन मध्ये आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की मुख्य अन्नद्रव्य आपण दिलेले आहेत, नत्र, स्फुरद, पालाश, आणि ही जे आहे खत विभागून 3 आठवड्यात दिलेला आहे. त्यासोबत बोरॉन हा सूक्ष्म अन्नद्रव्य अतिशय महत्वाचा आहे. त्यासोबत 5 किलो एक झाडाला जे आहे मॅग्नेशियम सल्फेट ही खत सुद्धा देणं गरजेचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि युरिया ही सूक्ष्म द्रव्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट देणं गरजेचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची बाब समजून घ्यायची आहे की ही बागायती पीक असून यामध्ये जसं जसं झाडाचा आकार वाढते किंवा झाडाचं वय वाढते तसं तसं याची पाण्याची गरज वाढत जाते. जर आपण 40 ते 45 लिटर पर्यंत नाही दिलं तर ती फळ गळ होतं. जसं जसं वय वाढते उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर एका झाडाला 160 ते 180 लिटर पाणी आपल्याला द्यावं लागेल. तेव्हाच फळधारणा, फ्रूट सेटिंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. जर ठिबकनी पाणी जर देणार असाल तर 8 ते 10 लिटर पाणी देणं गरजेचं आहे. आता इथं पाणी तर पाहिजेच नारळाला, पण एक लक्षात ठेवा, ज्या वर्षी आपण नारळाचं झाड लावतो त्यावेळी जे आळं करतो, आळं हा खोलगट नसायला पाहिजे. आपण नारळाचं झाड लावलं, आडं असं खोलगट केलं, खोलगट गेल्यामुळे पाणी तिथं पावसाळ्याचं पाणी साचते आणि पाणी त्या खोडाला लागून फायटोप्थोरा पाल्मिवोरा, लक्षात असू द्या, फायटोप्थोरा पाल्मिवोरा हा रोग येतो. हा रोग येऊन ती रोपांची मर सुरू होतं. ज्या ठिकाणी जमीन भारी असल आणि पावसाचं प्रमाण जास्त असल आणि आळे जे आहे ती खोलगट जर केलेली असेल किंवा उन्हाळ्यात सुद्धा आळे खोलगट करून तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि ते पाणी जर नारळाच्या खोडाला जर लागलं तर फायटोप्थोरा पाल्मिवोरा हा रोग येतो आणि त्याचे पानं जे आहेत, नारळाचे पानं जे आहेत शेंड्याकडून असे मरत मरत येतात आणि संपूर्ण झाड मरून जाते. म्हणून आपल्याला लक्ष द्यायचं आहे, नारळ हा जरी बागायती पीक असेल, याला पाणी भरपूर जरी लागत असेल तरी पाणी योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे. म्हणून आळं करताना असं प्लेन करणं गरजेचं आहे. पाणी त्या खोडाला लागता कामा नये. समजा ही करून सुद्धा फायटोप्थोरा पाल्मिवोरा हा जर रोग आला तर सर्वप्रथम ज्या फांदीला हा रोग आलेला आहे ते सिकेटरनी कापून घ्या आणि ट्रायकोडर्मा सारखं जे बुरशीनाशक आहे ते शेणखतात मिसळून जमिनीत घालून त्या आळ्यामध्ये पसरून द्या किंवा दुसरी कुठली रासायनिक आपल्याला बुरशीनाशकाची आळवणी करता येईल. तर मला या ठिकाणी सांगायला वाटलं, कारण बरेचशा मी बघतो की नारळाची जी मर होते ती याच कारणामुळे होते, अयोग्य पद्धतीने पाणी देण्यामुळे. सुरुवातीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी ही रोपं फार मोठ्या प्रमाणात मरतात. नेक्स्ट. आता नारळ फळगळीला हा सर्वात मोठा घटक कारणीभूत आहे. याला इंग्लिशमध्ये इरोफाइट माइट म्हणतात आणि मराठीत इरोफाइट गोडी म्हणतात. ही कीड तिच्या टोकदार सुईसारख्या तोंडामध्ये नारळ फळातील रस शोषून घेते आणि त्यामुळे फळांची वाढ व्यवस्थित होत नाही.
म्हणजे फळ जे आहे व्यवस्थित पोसत नाही. पोसलं तरी ते बाहेरून मोठं दिसते आणि त्यामध्ये खोबऱ्याची जी क्वालिटी आहे ती खराब असते किंवा खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ती कमी राहते. आपण नारळाच्या झाडाखाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी लहान लहान फळं मोठ्या प्रमाणात घड झालेली दिसते. त्याला प्रमुख कारण आहे की इरोफाइड कोड असते. कोळी इरोफाइड माइट असते. त्याचं व्यवस्थापन कसं करायचं नेक्स्ट घ्या. आता इरोफाइड कोळीचं जर व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीनं जर करायची असेल तर सगळ्यात बेस्ट पद्धत आहे की दरवर्षी आपल्याला निंबोळी पेंड ही घालणं गरजेचं आहे. निंबोळी पेंड आपण जर 5 ते 10 किलो आळ्यामध्ये दरवर्षी जर घातलं तर एकात्मिक पद्धतीने आपल्याला या इरोफाइड कोळीचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. दुसरं काय पद्धत आहे, ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. कारण या पद्धतीमुळे नारळ जे आपण फळ खातो त्यामध्ये रासायनिक जे ते काहीच उतरत नाही. आपण फवारणी करू किंवा इंजेक्शन वाटे सोडू काहीतरी करणार त्यामुळे काय होतंय, की आपण जे काही रासायनिक कीटकनाशक मारणार आहे त्यातले विषारी अंश ते त्या नारळामध्ये उतरू शकतात. म्हणून सगळ्यात बेस्ट काय आहे तर निंबोळी पेंड. आता निंबोळी पेंड टाकत असताना एक काळजी घ्या, की निंबोळी पेंड हा चकाकणारा नसावा. त्यामध्ये तेलाचं प्रमाण बिलकुल नसावा. निंबोळी पेंड हे पूर्णपणे कुजलेली असेल तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. आकर्षक लागण्यासाठी बरेचसे दुकानदार किंवा विक्रेता हे निंबोळी पेंड जे आहे ती चांगले चकाकणारी देतात. दुसरं यामध्ये प्रादुर्भाव दिसताना अझारडेक्टिन 1% या नीमयुक्त कीटकनाशकाची 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला फवारणी करता येते. दुसरं आहे की जर प्रादुर्भाव जास्त झालेला असेल, झाड मोठा असेल, त्यावर जर फवारणी घेणं शक्य जर नसेल, तर काय करायचं आहे, नारळाचे जे आहेत, आळ्यातील जे मुळं आहेत, जे ऍक्टिव्ह मुळं आहेत, ते खोदून थोडं बाहेर काढायचं आहे. म्हणजे पूर्ण तोडायचे नाही, खोदून थोडं बाहेर काढायचं आहे. त्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे खोऱ्याने खोदायचं, ऍक्टिव्ह मुळे बाहेर काढायचे. एका प्लास्टिकच्या पिशवीत रासायनिक असेल किंवा जे कीटकनाशक आपल्या आहे, अझारडेक्टिन असेल किंवा दुसरं रासायनिक कीटकनाशक असेल, त्या प्लास्टिकच्या पिशवीत भरायचं आहे. त्यामध्ये पाणी थोडं टाकून ते पिशवी उघडं असताना पिशवीचं तोंड उघडं ठेवायचं आणि ते मुळ्यांमध्ये घालायचं. घालून त्या सुतळीने बांधून जेणेकरून ती मुळांवाटे वर झाडापर्यंत किंवा फळांपर्यंत जाते आणि इरोफाइड कोळीला चा व्यवस्थापन होऊ शकते. पण लक्षात ठेवा ही कधी जेव्हा झाडांचं वय जास्त असेल, फळधारणा अवस्थेत नसेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही क्रिया पावसाळ्यात करून चालत नाही किंवा उपयोग होत नाही. का शक्य नाही? कारण पावसाळ्यात झाडांचा बाष्पीभवन जी वेग आहे ती फार कमी होते आणि बाष्पीभवन न झाल्यामुळे मुळांवाटे जे द्रावण शोषून घ्यायला पाहिजे ते शोषल्या जात नाही. म्हणून याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. म्हणून साधारणतः एप्रिल ते मे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी महिन्यात ही क्रिया आपण करू शकतो. पावसाळ्याच्या दिवसात ही क्रिया करू नये. म्हणून सगळ्यात सरतेशेवटी सांगतो की ही कीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला निंबोळी पेंडाचा वापर गरजेचा आहे. नेक्स्ट. आता नारळ या बागायती पिकाविषयी तर या ठिकाणी लागवडीच्या अंतरापासून तर कोळीचं कंट्रोल पर्यंत आपण विस्तृत चर्चा केली. दुसरं जे भाग आहे सघन पेरू लागवड. आपल्या भागात बऱ्याचशा वाणांची लागवड होऊ लागली. पण मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की गुलाबी पेरू असेल त्यामध्ये ललित असेल किंवा पांढऱ्या पेरूमध्ये सगळ्यात आज तरी मागच्या 50 वर्षापासून ज्याचं उत्पन्न सातत्यानं आहे ते आहे सरदार वाण. सरदार इतर वाणांच्या तुलनेत का चांगला आहे ही सुरुवातीला सांगतो की इतर जे वाण आहे त्याचे साल जी असते ती पातळ आहे आणि त्यामुळे किपिंग क्वालिटी कमी आहे आणि फळमाशीचा उपद्रव जास्त आहे. आणि सरदार हा वाण जो आहे खायला गोड आहे, ती किपिंग क्वालिटी चांगली आहे, साल जाड असल्यामुळे याला फळमाशीचा सुद्धा उपद्रव चांगला आहे. आता सघन नेक्स्ट स्लाइड घ्या.
सघन पेरू म्हणजे काय की आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटिंग करायची आहे. आता यामध्ये आपण हा चार्ट बघत आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 6 बाय 6 मीटरवर लागवड करायचो आणि साधारणतः 6 बाय 6 मीटरवर 120 झाडं बसायची. तीच आपण आता ती पद्धत मॉडिफाय करून 3 बाय 2 मीटरवर लागवड करतो आणि या पद्धतीमध्ये साधारणतः आपल्याला 600 ते 700 झाडं बसवता येतात. मी म्हणतो अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये बिलकुल जाऊ नका. जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे शिफारस केलेले अंतर आहे हाय डेन्सिटी म्हणजे सघन पेरू लागवडीसाठी आणि जे शेतकऱ्यांना सोपं आहे 3 बाय 2 मीटर या पद्धतीने लागवड करणं फायदेशीर आहे. आता चार्ट मध्ये बघतोय की फळधारणा पारंपरिक पद्धतीमध्ये 3ऱ्या वर्षापासून सुरू होते, पण सघन लागवड पद्धतीमध्ये पहिल्या वर्षापासून आपल्याला उत्पादन सुरू होते. दुसरं जे आहे 6 बाय 6 मीटर अंतरावर जर लागवड केली तर हेक्टरी 12 ते 15 टन उत्पादन भेटतं. पण हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये 30 ते 45 टन प्रति हेक्टर मिळते, म्हणजे तिप्पट होते. आणि त्यामध्ये मजुरीचा खर्च वाढतो, रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो, पण उत्पादन वाढतं. आणि ह्यामध्ये छाटणी आहे, कारण पेरूच्या झाडामध्ये अपायकल डॉमिनन्स हा प्रकार आहे. म्हणजे अपायकल डॉमिनन्स म्हणजे शेंड्याकडे फळं लागण्याची प्रवृत्ती असल्यामुळे फक्त शेंड्याकडे, छाटणी न केल्यामुळे फक्त शेंड्याकडे फळं लागतात आणि जी काढायला अवघड जाते आणि सूर्यप्रकाश आतमध्ये न पोचल्यामुळे फळधारणा कमी होते. म्हणून सघन पद्धतीने पेरूची लागवड करून केली तर आपल्याला निश्चितच उत्पादन जास्त मिळू शकते. नेक्स्ट. आता या सघन पद्धतीने पेरू लागवड कशी करायची म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. यामध्ये साधारणतः आपण आपल्याला माहितच आहे की खड्डे करून 50 बाय 50 बाय मीटर म्हणजे 3 बाय 2 मीटर या अंतरावर लेआउट करून 50 बाय 50 बाय 50 सेंटीमीटरचे खड्डे घेऊन त्यामध्ये शेणखत, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी हे सगळं टाकून झाडांची लागवड. आता ही झाडांची नेक्स्ट स्लाइड घ्या. ही झाडांची लागवड करत असताना आपल्याला वाण निवड आणि दुसरं जे आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपला पर्पज काय. आपल्याला नर्सरी जर टाकायची असेल तर दाब कलम लावणं फायदेशीर आहे, कारण या दाब कलमामध्ये सगळे जे झाड आहे 100% झाडाचे तंतोतंत गुणधर्म उतरतात. दुसरं आहे कलम म्हणजे त्याला खुंट असते आणि वर सायन असते. अशामध्ये आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं असते की खालचा जो भाग आहे हा रूट स्टॉक आहे म्हणजे खुंटा आहे आणि वरच त्याचे जे सायन भाग आहे तोच वाढू द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला कमर्शियल जर उत्पादन घ्यायचं असेल तर ग्राफ्टिंगचं घ्यायचं आणि ज्या भागात निमॅटोडचा प्रादुर्भाव जास्त असेल किंवा मर रोगाचा त्या ठिकाणी आपण विल्ट रेजिस्टंट मर रोग प्रतिबंधक रूट स्टॉक घेऊन लागवड करू शकतो. आता लागवड आपण त्या 3 बाय 2 मीटर अंतरावर केली, मग छाटणी कशी करायची. तर लागवड झाल्यानंतर झाड साधारणतः 60 सेंटीमीटर झाल्यावर 60 सेंटीमीटरवर आपल्याला टॉप त्याचा शेंडा जो आहे शेंडा पूर्णपणे छाटून घ्यायचा आहे आणि ते किती लागवड झाल्यानंतर 3 महिन्यांनी 60 सेंटीमीटर झाल्यावर त्याचा टॉप मारायचा. नेक्स्ट. आता ह्या टॉप मारलेल्या झाडावर पहिल्या छाटणीनंतर त्यांनी परत दुसरी छाटणी करायची आहे. तुम्ही बघा की दुसरी छाटणी करायची म्हणजे लागवडीनंतर 6 महिन्यांनी. पहिली छाटणी कधी झाली 3 महिन्यानंतर वर शेंडावर आपण पूर्ण टॉप मारला. त्या टॉप मारलेल्या ठिकाणी फांद्या निघाल्या. भरपूर फांद्या निघाल्या. या फांद्यांपैकी निवडलेले चारही दिशेने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशेने 4 दिशेने 4 फांद्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला उर्वरित फांद्या छाटून टाकायचा आहे. आणि ती सुद्धा जे ठेवलेले फांदे आहेत जे ठेवलेले आहेत ती 50% आपल्याला कट करायची आहे. कट करताना ती फांदी कशी कट करायची माझ्या उजव्या बाजूच्या ज्या फोटोमध्ये आहेत मॅच्युअर वूड आणि इमॅच्युअर वूड दिलेलं. याचा अर्थ काय होतो, जो शेंड्याकडला हिरवा भाग आहे
त्याच्या पाठीमागचा एक काडसर पकडायचा, त्या काडसर डोळा म्हणजे मॅच्युअर रूट, त्याच्या खालचा डोळ्याच्या खाली आपल्याला मारायचा आहे, सिकेटरने कट करायचं. समोरचा शेंड्याकडला हिरवा भाग, त्याच्या पाठीमागे एक डोळा काडपट असलेला म्हणजे मॅच्युअर रूट, त्याच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी 50% टॉपिंग करायचे म्हणजे नेक्स्ट या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण शेंडा कट केलाय त्या ठिकाणी परत फुटवे फुटतात. म्हणजे पहिले टॉप नेक्स्ट घ्या. पहिला 60 सेंटीमीटर वर मारला 3 महिन्यांनी, मग दुसरा जो मारला शेंडा तो परत 3 महिन्याने मारलाय, तो 50% आपण त्या ठिकाणी 6 महिन्यात 2 केलेले आहेत. नेक्स्ट घ्या स्लाइड. या ठिकाणी आपण बघतोय की 4 दिशेनी 4 फांद्या ठेवलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि हे जे फांद्या ठेवलेल्या आहेत, प्रत्यक्षात काय होते की असे 7 ते 8 फांद्या फुटतात टॉपिंग केल्यानंतर, पण आपण 4 दिशेने 4 फांद्या ठेवल्या. या ठेवलेल्या फांद्यावर हिरवा भाग, शेंड्याकडून पूर्ण हिरवा भाग एक आणि एक काडपट डोळा पकडून म्हणजे मॅच्युअर रूट केली. नेक्स्ट घ्या. अशा प्रकारे आपल्याला फ्रेमवर्क तयार करायचं. आपण आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या छाटणीमध्ये 50% प्रूनिंग केली. या ठिकाणी परत फांद्या फुटतात, प्रत्येक फांदीवर 4 उप फुटतात म्हणजे फांद्यांची संख्या झाली एकूण 16, 4 चोक 16. तर त्या दुसऱ्या छाटणीनंतर परत 2 ते 2.5 महिन्यांनी तिसरी छाटणी करायची आहे, म्हणजे साधारण 9 महिन्यांनी. 9 महिन्यात 3 छाटण्या होतात आणि या फांद्यांची परत 50% छाटणी करायची आहे. नेक्स्ट. तिसऱ्या छाटणीनंतर परत 3 महिन्यांनी चौथी छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणजे 12 महिन्यात 4 छाटण्या होतात. ज्या फांद्या ठेवलेल्या आहेत त्या फांद्या 50% शेंडे छाटणी करावी. म्हणजे या छाटणीचा उद्देश काय आहे की या झाडाचा जो आकार आहे हा डेरेदार होणं गरजेचं आहे, जाड होणं गरजेचं आहे, जेणेकरून ते वाऱ्यात टिकल खोड, त्याच्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल. एक लक्षात, फळबागाच्या बाबतीत सूर्यप्रकाश मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढं जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढं जास्त उत्पादन मिळेल. कारण सूर्यप्रकाश हा एक उत्तम कीटकनाशक आहे. सूर्यप्रकाश हा एक चांगल्या प्रकारचा बुरशीनाशक आहे आणि सूर्यप्रकाश हा चांगल्या प्रकारचा टॉनिक आहे. कारण जेवढं जास्त सूर्य मिळेल तेवढं जास्त प्रकाश संश्लेषणाची क्रिया होईल आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया जेवढी जास्त होईल तेवढं कार्बोहायड्रेटचा संचय होईल आणि त्यामुळे फुलकळी ऑटोमॅटिक मिळेल. आता आपल्याला या स्टेजमध्ये जर फुलकळी आलेली दिसत असेल आणि आपल्याला बहार जर धरायचं असेल तर ती फुलकळी ज्या ठिकाणी आलेली आहे किंवा ज्या ठिकाणी फळं लागलेली आहेत ती फळं तशीच ठेवायची आहे आणि त्याच्या वरचा शेंडा जो आहे तो मारायचा आहे. याचा उद्देश एकच आहे की शेंडा मारल्यामुळे जी काय अन्नद्रव्य आहे ती फळाकडे डायव्हर्ट होणार, फळाची साईज वाढणार आणि ज्या ठिकाणी शेंडा मारलेला आहे त्या ठिकाणी नवीन फांदी येईल आणि नवीन फांद्यावर परत 6 महिन्यांनी आपल्याला फळधारणा दिसेल. तर अशा पद्धतीने घन पद्धतीने छाटणी करायची जेणेकरून फळधारणा, बहार व्यवस्थापन ही आपल्याला सोप्या पद्धतीने होईल. नेक्स्ट. लागवडीनंतर साधारणतः 18 महिन्यांनी म्हणजे 1.5 वर्षांनी पहिली फळधारणा होते. आपण या फोटोमध्ये बघत आहे की आपण ज्या सुरुवातीपासून त्याच पद्धतीने या ठिकाणी छाटणी केलेली आहे आणि एक 18 महिन्याच्या म्हणजे लहानशा झाडाला बऱ्यापैकी फळधारणा झालेली आहे. झाड सशक्त आहे, खोड जाड झालेला आहे. आता ही फळं आलेली आहेत
तर याची छाटणी करत असताना ही फळं तशीच राहून वर आपल्याला टॉपिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट बहार धरता येईल. आपल्याला साधारणतः 18 महिने, पुढचे 18 महिने, याच्यानंतरचे जे 18 महिने आहेत त्यामध्ये 3 बहार धरता येतात. बहार धरताना मार्केट कसं आहे, साधारणतः बहार धरणे म्हणजे काय, ताण देणे. हस्तबहाराचा जर विचार केला, हस्तबहाराला फुलं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतात आणि फळं विक्रीला फेब्रुवारी मार्च मध्ये येतात. हा बहार धरला तर यामध्ये रोगकिडीचं प्रमाण फार कमी असते आणि त्यावेळी आंबा नसल्यामुळे चांगले दर मिळू शकतात. पण प्रॉब्लेम काय या बहारामध्ये, की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ताण देणं आपल्याकडे शक्य होत नाही. मग ज्यांच्याकडे पाण्याची जर सोय असेल त्यांनी आंब्या बहार जर धरलं तर सप्टेंबर मध्ये जेव्हा कुठलीच फळं जास्त नसतात त्यावेळी जर केलं, म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये फुलं लागलेत आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फळं विक्रीला आले तर याला सगळ्यात जास्त दर मिळते. पण आपल्याकडे पाण्याची सोय असणं आवश्यक आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्याच्यापासून याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार आपल्याला अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं आहे. रासायनिक खतं घालत असताना शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड ही अत्यंत गरजेची बाब आहे आणि या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो, म्हणून कुजलेल्या शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिक्स करून जर टाकलं तर आपल्याला मर रोगापासून आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते. नेक्स्ट घ्या. आता या पिकातला सगळ्यात मोठा आपण जे चर्चा केली की आंब्या बहारला चांगल्या दर्जेदार फळं मिळतात, फळांना दर चांगला मिळते, पण सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम काय आहे की फळमाशी आहे. आता या फळमाशीचा मध्ये बघताय की ही फळमाशी आहे, साधारणतः अशी फळमाशी असते. नेक्स्ट त्याचा जो जीवनचक्र आहे तो जीवनचक्र या स्लाइड मध्ये दिलेला आहे की साधारणतः काय होते की ही फळमाशी जी आहे, फळाच्या साली वरची जे साल असते, साली मध्ये गर्भनलिकेच्या साह्याने त्या ठिकाणी अंडी घालते. अंडी जी आहे 2 दिवसात उगवतात आणि याचे 2 अळी अवस्था असते. त्याची अळी अवस्था असते. त्या अळी अवस्था आणि त्यानंतर ती कोश अवस्थेत जाते आणि कोश अवस्थेतून परत ती फळमाशी. आता यामध्ये नर फळमाशी असते आणि मादी फळमाशी असते. तर ह्या फळमाशीचा जे आहे उपद्रव कमी करण्यासाठी किंवा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला त्याचं जे लाईफ सायकल आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. आपण जर बघितली तर याची जी कोश अवस्था आहे, ही कोश अवस्था ही जमिनीत असते. साधारणतः जी प्रादुर्भावग्रस्त जी फळं असतात ती फळं खाली जमिनीवर पडल्यावर कोश अवस्था तिथंच असते. ही अवस्था जी असते फळांची सालीमध्ये असते. ही मादी जी फळमाशी आहे मिलनानंतर काय करते, अंडी सालीच्या खाली देते. साल जी पातळ साल त्याच्या खाली तिथं अळ्या तयार होतात. त्या अळ्या तयार झाल्यानंतर ते पंक्चर करतात त्याला. पंक्चर करून बाहेर निघून जातात. मग फळ गळते आणि फळगळ होते आणि फळगळ झाल्यामुळे ती खाली गळून पडतात. तर ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यवस्थापन कसं करायचं. आता एक लक्षात ठेवा की सडलेल्या फळामध्ये फळमाशी तिची अंडी घालत नाही. ही सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला चांगले तजेलदारच फळं लागतात. एक, ज्या ठिकाणी जंगल जवळ आहे त्या ठिकाणी फळमाशीचा उपद्रव जास्त असतो, कारण याला पाणी सतत लागते. म्हणून नदी, नाले, ओढे ज्या ठिकाणी वाहत असतात त्या ठिकाणी जर पेरूचा बाग असेल तर त्या ठिकाणी ह्या फळमाशीचा उपद्रव जास्त असतो. हे लक्षात ठेवावं लागेल. आता याचं व्यवस्थापन करण्यासाठी पहिली पद्धत आहे, सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे फ्रूट फ्लायचे ट्रॅप लावणे. नेक्स्ट स्लाइड घ्या. हे अशा प्रकारचे ट्रॅप येतात. फ्रूट फ्लायचे ट्रॅप म्हणतो आपण. या ट्रॅप मध्ये आपल्याला लूर लावून ह्याचे जे मादी आहेत, मादी आकर्षित करून घ्यावं लागतात. मादी आली की नर मादीचं मिलन होत नाही आणि पुढची जी प्रोसेस आहे ती
थांबून जाते. म्हणून एकरी साधारणतः 10 ते 15 अशा प्रकारचे ट्रॅप रक्षक सापळे लावणं गरजेचं आहे. ह्याला फ्रूट फ्लाय ट्रॅप म्हणतात. आता यामध्ये एक लक्षात ठेवा, की आपण दुकानात गेल्यानंतर त्यांना जी ट्रॅप आहे, ती ट्रॅप मागताना फळ पिकं जर असतील मिथिल युजनॉलचे लूर द्या असं मागावी. आणि जर आपल्याला भाजीपाल्याची पिकं जर असतील, तर त्या ठिकाणी आपण म्हणायचं क्यू लूर द्या. कारण यामध्ये जे फळमाशी येतात, वर्गीय पिकामध्ये ती माशी वेगळी असते आणि फळ पिकामध्ये येणारी माशी वेगळी असते. म्हणून दोघांसाठी जे आहे लूर, मादींना आकर्षित करासाठी जे लूर लागते, ही लूर दोन्ही वेगळी आहेत. म्हणून मिथिल युजनॉलची लूर मागायची आणि ही लूर दर 1 महिन्यानी बदलावी लागते. ही सगळ्यात प्रथम काळ. यामध्ये माशी पळतात. दुसरं, जेव्हा फळधारणा होत असते, फळधारणाच्या अवस्थेत आपल्याला निरंतर जे आहे मशागत करत राहणं गरजेचं आहे. का? कारण फळमाशीची जी कोश अवस्था आहे, ही कोश अवस्था ही जमिनीत असते. म्हणून जर मशागत करत राहिलो, तर कोश अवस्था नष्ट होते. तिसरं जे आहे, आपल्याला या ठिकाणी बॅगिंग सुद्धा करता येते. फळांना बॅगिंग करता येते. चौथं जे आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो. फवारणी काय करू शकतो? ती गुळाचं पाणी आणि डेल्टामेथ्रिन नावाचं कीटकनाशक येते. ती फवारणी जी आहे ती खोडावर करणं गरजेचं आहे. खोडावर फवारणी केल्यामुळे मादी येऊन त्या गुळाला चाटते आणि चाटल्यामुळे ती मादी मरून जाते आणि पुढची क्रिया थांबवता येते. अशा पद्धतीने आपल्याला फळमाशीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जेणेकरून ग्राहकांना आरोग्यदायी फळं मिळू शकतात आणि आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे, ती फळमाशीपासून वाचवू शकतो. तर अशा प्रकारे आपण पेरू आणि नारळ या पिकाविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आपल्याला भविष्यात काही अडचण आली तर आपण शेतकरूच्या माध्यमातून किंवा आम्हाला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि बाबर साहेब आहेत, संग्राम पाटील साहेब आहेत, सक्ते साहेब आहेत, कल्याण बाबर साहेब आहे आणि मी आहे. तुम्हाला कुठल्याही विषयाची अडचण आली तर आम्हाला कधी कॉल करू शकता. धन्यवाद. आपला प्रेझेंटेशन संपलेलं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी मांडू शकता. धन्यवाद सर. जे कोणी शेतकरी असेल, ज्यांना काही प्रश्न विचारायचे असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. हा सर, नमस्ते. मी नितीन काळे बोलतोय, सरकाळी तालुका जावली येथून. मला नारळाच्या झाडांच्या फुलांच्या अवस्थेत मध्ये फुलं फार गळत आहेत, तर त्याच्यावर काय करावं लागेल? झाडं 10 वर्षाची आहेत, जुनी. किती वर्षाची झाडं आहेत? झाडं साधारण 10 ते 12 वर्षाची आहेत. आणि वाण कुठला आहे? बाणावली. हा. आपण पाणी किती देता रोज? पाणी साधारणपणे एक 50-60 लिटर राहते. थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा. दुसरं जे मी म्हटलं की खत व्यवस्थापन, तुम्ही खतामध्ये काय काय देता? मी बघितलं नारळाला बिलकुल खत घालत नाही, काहीतरी थोड्याफार प्रमाणात शेणखत आणि गांडूळ खत घालतात. तर आपण मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॉन घटक आहेत. त्याशिवाय 20 ते 25 किलो गांडूळ खत, 5 किलो निंबोळी पेंड आणि उर्वरित जे मुख्य अन्नद्रव्य आहे ही 3 टप्प्यात देणं गरजेचं आहे. बाकी तर रोगकीड हा वेगळा विषय, पण खत आणि पाणी व्यवस्थापन हा वेगळा अत्यंत महत्वाचा आहे. आणि युरोफाईड माईट जर असेल, युरोफाईड कोळी, त्याचं व्यवस्थापन करा. हा, ते फळांचं जे आपण दाखवलं आता लेक्चर मध्ये काळे पडलेले, तर ते तसे फळं झालेले आहेत आता गडाला. म्हणजे युरोफाईड कोळी आहेत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही दर 10 किलो निंबोळी पेंड टाका. म्हणजे त्याचं व्यवस्थापन, युरोफाईड कोळीचं व्यवस्थापन होईल. नाहीतर आपल्याला काय करावं लागेल, दुसरी जी पद्धत आहे की आळ्यामध्ये एखादी मूळ जे आहे, ऍक्टिव्ह मूळ, ते बाहेर काढून आणि ते औषध जे आहे ते पिशवीमध्ये तयार करून पिशवीचं तोंड त्यात टाकावं लागेल. मुळं त्यात टाकून ते औषध वर चढवावं लागेल. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये जे आपण टाकतोय निंबोळी पेंड, ते मिठामध्ये निंबोळी पेंड मिक्स करायची का? चालते. निंबोळी पेंड मिठात मिक्स केलं काही नुकसान होत नाही, पण मीठ टाकण्याचं तात्पर्य मला अजून समजलेलं नाही, कशासाठी मीठ लागतं.
हा ते म्हणजे आम्हाला सांगितलं एक जण म्हणून आम्ही तशी निंबोळी पेंट टाकतोय. पण मग आता नाही, तुम्ही प्लेन निंबोळी पेंट टाकलं तरी चालू शकते. चालेल. धन्यवाद. तुम्हाला जर शक्य असेल तर इमिडाक्लोप्रिड म्हणून जे औषध येते हा त्याची जर फवारणी करणं शक्य होत असेल तर फवारणीच्या माध्यमात होऊ शकते, पण फवारणी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा त्याला गन वगैरे वापरावी लागेल. हा, आणि दुसरी जी पद्धत आहे की उन्हाळ्यात त्या मुळ्यान वाटे सुद्धा देऊ शकतो. हा ती पिशवी लावून द्यायला. बरोबर. हा. चालेल सर. धन्यवाद. यादगिरवाड सर. हा, चोपडे बोलतोय सर. बोला सर, बोला. नमस्कार. हा नमस्कार सर. सर सध्या पेरूवर देवी रोगाचा थोडा अटॅक दिसतोय, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो मॅनेजमेंटसाठी? कुठलं म्हणलं? देवी रोग म्हणून बघा, ब्लॅक स्पॉट असतात, फंगल इन्फेक्शन सारखं बघा. चोपडे सर, या ठिकाणी सांगावं वाटते, बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला, माझ्या हातून तो प्रश्न सुटला. हा जो देवी रोग आहे, कॅन्कर ज्याला म्हणतो आपण, हा पेरू असा एकमेव फळ आहे की ज्यामध्ये हा कॅन्कर जो आहे हा फंगल आहे, बॅक्टेरियल नाही आहे. आपण यासाठी बॅक्टेरिया साइड फवारणी करतो, स्ट्रेप्टोसाइक्लिन असेल किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया नाशक मारतो. यामध्ये फंजीसाइड स्प्रे करणं गरजेचं आहे. आता ही जेव्हा देवी येते, ही देवी जे आहे ती फळांवर येते आणि पानांवर सुद्धा येते. हो सर. पानांवर ठिपके, फळांवर जेव्हा ठिपके येतात, असे फोडं उठल्यासारखे येतात आणि फळं क्रॅक होतात. हो. तर त्यासाठी आपल्याला ज्या झोल ग्रुप मधले जे आहेत बुरशीनाशक, ती फवारणी घ्यावी आणि त्यासोबत मॅन्कोझेब 2 ग्राम प्रति लिटर आणि जे डायफेनोकोनाझोल असेल किंवा प्रोपिकोनाझोल किंवा हेक्झाकोनाझोल यापैकी औषध घेऊन आपण फवारणी करू शकतो. सर. आणि हा थँक्यू सर. माझा दुसरा एक प्रश्न आहे सर. थोड्यात जास्त दिसतो. म्हणजे सर आपण ज्यावेळी बड इनिशिएशन होतं त्यावेळी फवारणी करायची ना, का नंतर फ्लॉवरिंग नंतर, म्हणजे कसं, कधी फवारणी घ्यायची त्याची? आता यावर्षी काय झालं की उशिरा पाऊस झाल्यामुळे आणि जमिनीत ओल आता सुद्धा असल्यामुळे याचे जे आहेत लक्षण आता सुद्धा दिसत आहे. आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून सर आधीच फवारणी घेतली तर चालेल का, म्हणजे फ्लॉवरिंगच्या वेळी किंवा? चालेल, फक्त त्याचे इनोकुलम जे आहे ती जमिनीत नको, कारण फळं तिथंच पडलेले असतात. ती फळं. आणि माझं बोला. दुसरा एक प्रश्न आहे सर, कमर्शियली आपण तैवान पिंक किंवा व्हीएनआर व्हरायटी लावू शकतो का? कारण आपल्या सरदारला थोडा रेट कमी बसतो आणि किपिंग क्वालिटी थोडी कमी आहे, म्हणजे जास्त दिवस ते फळ टिकत नाही, काळं पडतं लगेच. त्याबद्दल थोडं काय सांगाल आपण? विद्यापीठाची शिफारस तर सध्या जी आहे ही ललित आणि सरदार याचीच आहे. हो सर, बरोबर. मागच्या 50 वर्षापासून सरदारला तोड असं वाण आलेलं नव्हतं. आता तुम्ही जे प्रश्न विचारताय, व्हीएनआर ही प्रायव्हेटचीच आहे, छत्तीसगड प्रायव्हेट कंपनीने तयार केलेली आहे. त्याचा एकच ऍडव्हान्टेज आहे की त्याचा जे रूट स्टॉक वापरतात ते विल्ट रेजिस्टंट आहे. बरोबर आहे? हॅलो, आवाज येतो का माझा? बोला. येतोय सर, येतोय, बोला. तो विल्ट रेजिस्टंट आहे, तो एक ऍडव्हान्टेज. फळांची साईज मोठी आहे. बरोबर. सर. आता तुम्ही एंटोमॉलॉजिस्ट आहे, तुम्हाला स्वतःलाच माहित आहे की जेवढी फळांची साईज मोठी असते त्या ठिकाणी फळमाशीचा उपद्रव तेवढाच जास्त असतो. आता यामध्ये आपल्याला बॅगिंग करावं लागणार. जर तुम्हाला कमर्शियली ती वापरायची असेल तर ती बॅगिंग करावं लागणार. आणि थाई पिंक जे तुम्ही म्हणताय ते प्रोसेसिंग पर्पज ही चालू शकते. आपल्याला तुमच्यासारखे जे आहेत ग्रॅज्युएट्स त्यांनी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला लावणं गरजेचं आहे. याचा पल्प वगैरे काहीतरी तयार जर केलं तर थायलंड पिंकला सुद्धा येऊ शकते, पण त्यासाठी हे प्रोसेसिंग मध्ये जावं लागेल आपल्याला. सर. आता का नाही सर, आपण आपल्या फील्ड मध्ये 7 एकर तैवान पिंक लावलेला आहे. त्याच्यामध्ये थोडे काही झाड सरदारचे एक लाईन आहे, थाय 7 ची एक आहे आणि व्हीएनआर ची एक आहे. तर सर मला असं जाणवलं तर जे तैवान व्हरायटी खूप छान आहे सर, आहे बाकीच्या 3 व्हरायटींपेक्षा. आपली सरदार खूप रेजिस्टन्स आहे, पण तैवान पिंक आहे ना सर, खूप चांगली व्हरायटी आहे. म्हणजे आता व्हीएनआर मध्ये सर आपले 150 पैकी 35 झाडं गेले मर रोगामुळे.
हाय प्युअर मध्ये थोडी गेले, सरदार मध्ये एकच गेलं फक्त, पण तैवान मध्ये एक पण गेलं नाही सर. अच्छा. आता ते आता तुमच्यावर अवलंबून आहे, कारण आमची विद्यापीठाची अजून शिफारिश नाहीये थायलंडला. हा हा सर, पण थोडं काम झालं पाहिजे. तैवान व्हरायटी खूप छान आहे सर. आपण जेव्हा याल तेव्हा इथं यावे अशी आमची आपल्याला रिक्वेस्ट आहे सर. इकडे हा. खंडाळ्यामध्ये आपण कधी आलात तर यावे इकडे विजिटला. मी शेतकरी पाठवले होते तुमच्याकडे, 4 तास राहून आले की तुमच्या हॅलो सर. फील्डवर 4 तास फिरून आले. हा राहुल सर विचारा. राहुल सर बोलतोय सर. नमस्कार. आवाज येतोय सर? हो सर, बोला सर, बोला. सर, कोरेगाव मध्ये जवळजवळ 50,000 आपण जवळ तैवान पिंक या पेरूची लागवड केली हा. कोरेगावातल्या शेतकऱ्यांनी. हो. म्हणजे पहिली काटणी आता झालेली आहे, म्हणजे दुसऱ्या काटणीला आपलं मार्गदर्शन त्यांना हवंय. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी सघन पद्धतीनं तैवान पिंकची लागवड केली आणि म्हणजे जवळजवळ या वर्षी 50 ते 60,000 रोपाची लागवड यावर्षी झालेली आहे तैवान पिंकची. आणि एक बरोबर आहे. पहिली काटणी झाली. दुसऱ्या काटणीला आपलं तिथं मार्गदर्शन तिथं लागेल त्यांना. पेरू हा तुम्ही म्हणला तसा बुडक्यामध्ये, म्हणजे झाडाच्या बुडक्यामध्ये काही झाडांना पेरू लागले होते. हा. म्हणजे ते इतके, म्हणजे काही पेरू चांगले होते, मोठे होते, पण काहींना थोड्या प्रमाणात थोडं स्पॉट, म्हणजे चांगले स्पॉट काय काय दिसत होते. तर हा. तिथं आपल्याला मार्गदर्शन थोडं लागेल. ठीक आहे ना, आपण एक व्हिजिट घेऊ त्या ठिकाणी, आणि जर 20 ते 25 शेतकरी एकत्र आले त्या दिवशी आपण चर्चा करू, प्रॅक्टिकली छाटणी करून दाखवू त्यांना. कारण छाटणी जर सघन पद्धतीमध्ये छाटणी जर चुकली तर सगळं चुकत जाणार आहे. कारण सुरुवातीची छाटणी सगळ्यात महत्वाची आहे. तर आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक डेमॉन्स्ट्रेशन घेऊ आणि चर्चा करू. आणि ठिबक वर सर सगळ्यांनी घेतलंय, आणि हो. आंतर मशागतीसाठी आंतरपीक म्हणून सगळे शेतकरी मध्ये घेत आहेत. म्हणजे गेवळा हो. असेल, आणि त्यामुळे तुम्ही जसं म्हणला तर आंतरपीक त्यामध्ये घेतल्यामुळे त्या मातीविषयी मशागत होते चांगल्या पद्धतीने. हा. दुसरा एक प्रश्न होता सर की 10-12 यादगीरवार वर्ष सर. झाली. हा. हॅलो. बोला बोला, नंतर बोलतो. एक 10-12 वर्ष झाली नारळाची झाडं लावलेली आहेत. तर हा. काही झाडांना हा. आता फुलं आलेत, म्हणजे आणि काही झाडांना ते अजून काहीच नाही, म्हणजे त्यातनं बाहेरच पडलं नाही हो. काहीच. जे आणि मगाशी जो प्रश्न होता तशाच पद्धतीनं फुलगळ आणि फळगळ जास्त आहे. हो. आपण गांडूळ खत, शेणखत त्या झाडाला देतोय हम्म. बऱ्या प्रमाणात, पण मिठाचा काय उपयोग नाही. लिंबोळी पण एकदा दिली होती, हा. पण तरी सुद्धा अजून काय नाही. म्हणजे त्या झाडांसाठी काहीतरी करावं तर लागेल. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की नारळ जेव्हा लागवड करतो, ज्या ठिकाणी नर्सरीतून घेतो ती खात्रीशीर असणं नारळाचं जे नट सिलेक्शन असते ना, नट म्हणजे नारळ जे सिलेक्ट करतो बरोबर. ते कुठल्या झाडावरून केलेला आहे किंवा कुठून देवळातून उचलून आणलेला आहे, तो असा तो क्रायटेरिया आहे. कुठून तरी कोणतरी रोप विक्रीला आणतात, आपण घेतो आणि त्याचं संगोपन करतो. पण ती त्यामध्ये वाण निवड, पाणी, माती हे सगळं महत्वाचं आहे. त्याचे रोप कुठल्या पद्धतीने तयार केलेले आहे, त्याचा मातृवृक्ष कसा होता. मी जे सांगितलं 380 डिग्री मध्ये त्याच्या झावळ्या ज्या आहेत ती पसरलेली असणं गरजेचं आहे. ते साधारणतः त्याच्या प्रत्येक झाडापासून 200 पेक्षा जास्त फळं मिळणं आवश्यक आहे. दुसरं त्याचं आयुष्य जे आहे ते 50 वर्षाच्या खालचं असायला पाहिजे. ह्या सगळ्या क्रायटेरिया मधून जे गेलेले आणि तयार झालेले रोप जर असतील तर आपल्याला उत्पादन चांगलं आहे. आणि त्यानंतर मग आपण जेव्हा प्रत्यक्षात रोपं लावतो त्यावेळी त्याचं संगोपन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या पिकाला कोरडवाहू म्हणून वागवत आलेलो आहे. त्याला खतं देत नाहीत आणि अपेक्षा फळांची करतो. बाणावलेलं सुद्धा 5 ते 6 वर्षात फुलं येऊ शकतात. फक्त त्याला काय गरज आहे, खत घालणे आणि पाणी देणे आणि युरोफाईड माईटचं व्यवस्थापन. उकिरड्याजवळ बिलकुल नारळाची झाडं लावू नका. ओके. दुसरा एक प्रश्न होता, मगाशी आला तो. हा. देशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि आपली कशाचा? बाग होती, स्पॉट होते ना, स्पॉट हो. फळांवर आणि पानावर. हो. आपण त्या पूर्ण झाडाची छाटणी म्हणजे केली. बाग शेवटी त्या कंट्रोल मध्ये न आल्यामुळे बाग काढावी लागली आपल्याला. आपली त्याचं बाग कारण होती. काय आहे की तुम्ही छाटणी केली आणि ती पानं तिथंच पडून देऊन राहिली असेल आणि त्याचा इनॉक्युलम जे आहे ते जमिनीमध्ये तसाच राहून मग ते पसरत जाते. कारण
ती बाग 3 वर्ष चांगली चालली हा. आणि 4थ्या वर्षी त्या बागेत हे अटॅक झाल्यामुळं ती बाग आपल्याला पूर्णपणे नष्ट करावी लागली, काढून टाकावी हो. लागली, असं झालं. हो. कंट्रोल मध्ये बरं. आलं. आणि यादगीरवार सर, काही हा. शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की जे छोटी छोटी फळं आहेत ना नारळाची ते गळून पडतात, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणतं फंजिसाइड वापरलं पाहिजे वगैरे? सगळ्यात पहिले काय याला बोरॉन दिलं का नाही त्या शेतकऱ्यांनी ते तुम्ही विचारून बघा. हा हा फळगळ न होण्याचे कारण काय आहे? पॉलिनेशन व्यवस्थित न होणे. आता पॉलिनेशन हा विषय बोरॉन हा, या हा. अन्नद्रव्याशी संबंधित आहे. ज्याला आपण म्हणतो की हा, बटन हा. शेड. बटन शेडिंगचं कारण आहे की बोरॉनची कमतरता आणि दुसरं इरोफाइड कोड आणि तिसरं जे आहे मी क्रमाने सांगत आहे. फर्स्ट जे आहे बोरॉन डिफिशियन्सी, येस येस सर. सेकंड जे हा. आहे इरोफाइड माइट, तिसरं जे आहे हा. ती पाणी. या 3 गोष्टी हा. तपासून बघणं गरजेचं आहे आपल्याला. बोरॉन ओके, किती ओके. टाकावं एका झाडाला सर? 1 किलो हॅलो, बोरॉन किती वापरलं पाहिजे 10 वर्षाच्या झाडाला, एका झाडाला? साधारणतः 50 ते 100 ग्राम. ओके, थँक्यू सर. आणि सर माझा एक प्रश्न आहे, आता पेरू मध्ये बघा ना सर, आपण बऱ्यापैकी फ्रूट फ्लायचा अटॅक पाहतो ना, आपले जे शेतकरी आहेत ना ते आंतरपिके म्हणून वेलवर्गीय म्हणजे काकडी, दोडका, कारलं, भोपळा वगैरे करतात. त्याच्यामुळे काय होते सर, जे फ्रूट फ्लायचे जे हे आहेत ना ते फ्रूट फ्लायचे प्युपा वगैरे सॉइल मध्ये राहतात आणि ज्यावेळी आपलं फळ तयार होते ते ह्याच झाले की नंतर आपल्या पेरूच्या बागेवर पण जास्त अटॅक होतो फ्रूट फ्लायचा. म्हणून आपण सर शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे असं की तुम्ही पेरूच्या बागेमध्ये वेलवर्गीय कुठलेही झाडं घेऊ नका, कारण त्याच्यामुळे अटॅक पण जास्त होतोय सर ह्याच्यामध्ये पेरूमध्ये फ्रूट फ्लायचा. 3x2 मीटर जेव्हा आपण अंतर ठेवतो ना, हा आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग आता रिकमेंडेशन करत आहे, त्यामध्ये 3x2 हा स्पेसिंग ठेवत आहे. त्यामध्ये हा. जे वेलवर्गीय घेण्यापेक्षा आपण जर हा. लिफी व्हेजिटेबल तर हा. त्यातून नायट्रोजन फिक्सेशन चांगलं होते, जमिनीत सुपीकता येते आणि असे म्हणजे प्रॉब्लेमॅटिक कीड आहे त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव हा. कमी होतो. म्हणून येस वेलवर्गीय सर. घेण्यापेक्षा आपण हे घ्यावं, लिफी व्हेजिटेबल किंवा मी का नाही सर मी मागच्या 2 महिन्यापूर्वी एका प्लॉटला व्हिजिट दिली, तर ते हा. शेतकऱ्यांचा सर पेरू खूप छान आला होता, पण त्यांनी त्यांच्या पेरूच्या बागेमध्ये दोडका वगैरे घेतले होते. मग फ्रूट फ्लायचा अटॅक ऑब्व्हियसली जास्तच झाला ना सर, ते फळ त्यांना चांगलं भेटलं नाही सर. ऍक्च्युअली काय आहे की या कुकुरबिटेसी क्रॉप मधला फ्रूट फ्लाय हा वेगळा आहे, पेरू मधला फ्रूट फ्लाय हा वेगळा आहे. पण तिथं पॉप्युलेशन हा दोन्ही फ्रूट फ्लायची जे स्पेसिस आहे, बॅक्टोसेरा डोर्सालिस आणि बॅक्टोसेरा कुकुरबिटी, या दोन्ही स्पेसिसची जे आहे हा माशीची संख्या सूर्यप्रकाश न पोहोचल्यामुळे वाढतच जाते आणि फवारणी वेलवर्गीय पिकामुळे काय होते, दाटी होते. दाटी झाल्यामुळे फवारण्या शक्य होत नाही, म्हणून त्याची पॉप्युलेशन वाढत जाते. हा हा आणि मी काय म्हणलं की कोशावस्था कुठं जमिनीत असते, मातीत, आणि तुमचे येस सर, वेलवर्गीय येस पिकं असल्यामुळे तिथं कुठंच मशागत होत नाही आणि ती कोशावस्था नष्ट होत नाही. हा. धन्यवाद सर. सर एक फेसबुकला प्रश्न आलेला आहे जयवंत चव्हाण सरांचा. गुळ आणि डेल्टा मेल्ट्रिन यांचे प्रमाण सांगा. साधारणतः डेल्टा मेथ्रिन जे आहे ते आपण काय करतो, 100 लिटरचं पाणी जर बनवलं त्यामध्ये 200 मिली डेल्टा मेथ्रिन आणि अर्धा किलो गुळ असं प्रमाण घेऊन आपण खोडावर फवारणी करणे किंवा त्याचा पॉइझन बेट तयार करायला सांगतो. पॉइझन बेट म्हणजे आमिष तयार करायचं आणि ते ठेवायचं शेतात. या दोन्ही पद्धतीनं करता येते. आपलं काय म्हणणं आहे की प्रत्यक्ष जर फवारणी जर केली फळांवर, त्याचे विषाणूवंश त्या फळांवर राहतात आणि आपलं आरोग्य म्हणून आपण काय करतो, प्रत्यक्ष फवारणी करण्यापेक्षा मशागतीय पद्धत आणि जे काही करायचं ते खोडावर करायचं. ठीक आहे. ओके, धन्यवाद सर. अजून कोणी शेतकरी असेल त्यांचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. यादगीरवार सर, हा, जे आपण मिथिन योजना वापरतो त्याच्यामध्ये मेल मॉथ अट्रॅक्ट होतात का फिमेल? मला वाटतं मेल मॉथ होत असतील ना. मेल हा, मेल मॉथ. हो. हा, नर म्हणजे नर मेल आपण आकर्षित. कॅच केल्यामुळे त्यांचं जे हे होतं ते पुढचं स्टॉप होतं. हा, त्यांचं जे रिप्रोडक्शनची प्रोसेस जे आहे ती स्टॉप होते, नर त्याच्यात आकर्षित झाल्यामुळे. ओके ओके, थँक्यू सर.
हा. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का जे विचारू शकतात? स्वतःला अनम्यूट करा आणि सरांना तुम्ही प्रश्न विचारू शकतात. फेसबुक किंवा युट्यूबवर जर कोणी हा कार्यक्रम बघत असेल तर त्यांनीही आपला प्रश्न तिथे विचारू शकतात. चोपडे साहेबांनी माझ्या लक्षात आणून दिलं तर बरं झालं, नाहीतर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. की मी आधी म्हटलेले की नर पाहिजे, नर आकर्षित होतात त्या फ्रूट फ्लायच्या ट्रॅप मध्ये, आणि मादी जी आहे ती खोडावर येऊन हे हॅलो खातात. हॅलो नमस्कार सर. हॅलो हा सर, विचारा, प्रश्न विचारा सर, आवाज येतोय. हे जे पेरू बाग आपण नदीच्या काठी काय प्रॉब्लेम आणि काळवट असेल तर? पेरूच्या बागेत जे आहे, जर जमीन काळवट असेल आणि पाणी धरून ठेवत असेल ती जमीन, हा. तर मर रोग येण्याची दाट शक्यता आहे. बर. आणि धुक्याचा वगैरे काय प्रॉब्लेम पेरूवरती? धुक्याचा सहसा परिणाम त्याच्यावर होत नाही. बर. याच्यात सगळ्यात मोठा जो रोग आहे आणि ज्यामुळे झाडं जाण्याची भीती आहे ती आहे मर रोग. ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं हा. त्या ठिकाणी बर. आणि काळवट जर जमीन असेल त्या ठिकाणी आपल्याला भूसुधारक वापरून झाडं लागवड करता येते, पण पाणी साठायला नको. नाही, पाणी नाही साठत. हा. चालेल चालेल, थँक्यू सर. धन्यवाद सर, तुम्ही खूप अतिशय महत्वाची माहिती दिली. याचा उपयोग नक्कीच शेतकऱ्यांसाठी होणारच आहे. वेळेच्या अभावामुळे सर आता आपण इथे थांबलं तर चालेल. महेश सर, महेश सर. संग्राम. हा. धन्यवाद भूषण सर. शेतकरी मित्र हो, पहिल्या भागात आपण लिंबू पिकाबद्दलची आणि आंबा पिकाबद्दल आपण माहिती घेतली होती. संग्राम सर, व्हिडिओ ऑन करा. नमस्कार. हा, पहिल्या भागामध्ये आपण लिंबू आणि आंबा या पिकांची माहिती घेतली आणि आजच्या भागामध्ये आपण नारळ आणि घन पद्धतीनं पेरू लागवड या दोन्ही पिकांची माहिती घेतली. जसं की आपण सगळेच बघतो की बहुतेक शेतकऱ्यांना सगळ्यांना अडचण येते. नारळाची फळगळ होणे किंवा उशिरा फळ लागणे किंवा एरिओफाईड कोळीचा पण देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नारळ पिकावरती दिसतोय. आणि जसं भूषण सरांनी देखील सांगितलं की आपल्याकडे रोजगार हमी योजनेमुळे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात आपल्याकडे फळबाग लागवड किंवा बांधावरची फळबाग लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्याला हे नारळ फळ वाढवण्यासाठी आणि त्याची फळगळ रोखण्यासाठी देखील या सगळ्या मार्गदर्शनाचा आपल्याला खूप चांगला उपयोग होईल. अन्नद्रव्य व्यवस्थापन जे सांगितलं त्याचा देखील आपण सर्व शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आपण वापर केला पाहिजे. आणि तसंच महत्वाचं फळपीक जे आहे की आपण पेरू पिकाबद्दल किंवा घन पद्धतीनं आपण पेरू पिकाबद्दलची माहिती घेतली, तर हे देखील एक आपण पारंपरिक पद्धतीला थोडासा फाटा देऊन आपण नवीन पद्धतीने लागवड करतो आहोत. ह्या पिकामध्ये देखील आपण सर्वांनी जे काही सांगितलेले उपाययोजना आहेत किंवा ज्या पद्धतीने छाटणी जे आपण सांगितले 3-3 महिन्यांना अंतराने आपण छाटणी करायची किंवा 50% छाटणी जी फांद्यांची करायची आहे, ती योग्य पद्धतीने आपण छाटणी घेतली तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीची, चांगल्या आकाराची फळं देखील भेटतील. सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. आपल्या अनेक शंकांचं देखील निरसन केलेलं आहे. यापुढेही आपल्याला काही शंका असतील किंवा आपल्याला काही प्रत्यक्ष शेतामध्ये काही अडचणी आल्या फळबागेमध्ये वगैरे, तर आपण वेळोवेळी यादगीर सरांशी संपर्क साधू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधून कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे आपण भेट देऊन देखील आपल्या शंकांचं निरसन करू शकता. शेकरू टीव्हीच्या माध्यमातून किंवा शेकरू फाउंडेशनच्या सहाय्यानं आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या आयोजकांचे धन्यवाद देतो. कृषी विज्ञान केंद्राचे आमचे डॉक्टर महेश बाबर सर यांचे धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला प्रास्ताविक आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ दिला. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू त्यांचाही मी आभार मानतो आणि यादगीर सरांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. आपण खूप छान मार्गदर्शन केलं आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने हा कार्यक्रम धन्यवाद.